नमस्कार मंडळी, मी कमल आहेर किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण 5 किलो कैरीचं लोणचं बनवण्यासाठी जो मसाला आपण वापरतो ते त्याच्यामध्ये काय काय लागतं साहित्य ते मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये दाखवते। इथे मिरची घेतली, मी 2 प्रकारची मिरची घेतली। ही थोडी तिखट आहे, ही आपली काश्मीरी मिरची। तर ह्या व्यवस्थित उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या आहे मी। हे 125 ग्राम म्हणजे 250 ग्राम एवढी मिरची घेतलेली। 400 ग्राम एवढी मोहरीची डाळ घेतलेली आहे। ही बाजारात अशा पद्धतीची डाळ मिळते, ही 400 ग्राम घेतलेली। 2 ग्राम हिरवी छोटी विलायची घेतलेली आहे। 20 ग्राम एवढा हिंग घेतलेला आहे। 10 ग्राम मिरे घेतलेले, 10 ग्राम लवंग घेतलेली आहे। त्याच्यानंतर अर्धा किलो म्हणजे 500 ग्राम एवढं मीठ घेतलेले आहे। 200 ग्राम एवढी बडीशोप घेतलेली आहे। 15 ग्राम हळद घेतलेली, 10 ग्राम एवढी कडू मेथी घेतलेली। अजून याच्यासाठी लागणार आहे आपल्याला 2 किलो तेल। तर 2 पॉकेट तेलाचे घ्यायचे। ह्या पद्धतीने आपल्याला फक्त विलायची, छोटी विलायची नाही, ही आपल्याला सगळं टाकायची आहे। ही आपल्याला दळायची नाही आहे। कडू मेथी व मोहरीची डाळ ही थोडीशी अशी गरम करून आणि जाडसर अशी मिक्सरला फिरून घ्यायची। थोडी बडीशोप पण फिरून घ्यायची। त्याच्यानंतर लवंग, मिरी, विलायची हे तिन्ही वस्तू गरम तेलामध्ये टाकायची। ह्या पद्धतीने आपण मसाला हा 5 किलो लोणच्याच्या कैरीसाठी बनवून घ्यायचा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।